हॅलो एस्पिरंट्स, स्वागत आहे तुमचं इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आपण सिलेबस डिकोडिंग बघत आहोत. GS2चं आपण स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पॉलिटी, ह्या सगळा पार्ट आहे. तर आपण एक लेक्चर त्याचं घेतलेलं आहे. दिस इज सेकंड लेक्चर. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, न्यायव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था याच्याबद्दल डिटेल विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे. तर दिस इज अबाउट मी, यू कॅन सी हिअर. सुरू करूयात आपण. ठीक आहे. तर आपल्याला काय बघायचं, पॉलिटीचं थोडंसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरला बोललोय, डायनॅमिक अप्रोच आपल्याला ठेवावा लागतो. डायनॅमिक अप्रोच म्हणजे काय, तर तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित पाहिजे, संकल्पना व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्याभोवती ते राजकीय विचार मग अगदी PSIRच्या अप्रोचनं नको, लक्षात येते का, GSच्या अप्रोचनं. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, DPSP संदर्भात त्यांचं मत काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत, किंवा घटना समितीच्या सदस्यांनी काय भाष्य केलेलं आहे एखाद्या गोष्टीवर, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे कशातून तुम्हाला क्लिअर होणार, ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्या टॉपिकवर, लक्षात येते का, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजेत, लक्षात येते का. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आता समजा जसं की उदाहरण दिलं, इलेक्शन कमिशनवर क्वेश्चन आला. ठीक आहे, इलेक्शन कमिशन न्यूज मध्ये असतं. मग तुम्हाला करंटचं त्याच्यामध्ये काय आहेत, किंवा काय गोष्टी, इलेक्टोरल रिफॉर्म्स अँड ऑल, ह्या सगळ्या गोष्टी, जसे की आणखी काय, ARC रिपोर्ट, सेकंड ARC रिपोर्ट, फर्स्ट ARC रिपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी, लॉ कमिशन, ठीक आहे, न्यूज मध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या करंटच्या आहेत, करंटमध्ये असेल, किंवा एखादा रिफॉर्म असेल, एखादा कमिटी असेल, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी करंटच्या लिंकेजेस तुम्हाला पाहिजेत, तर तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल. तर तुमचं काय होईल, ते जर तुमच्या आन्सरमध्ये असेल तरच तुम्हाला ते आन्सर जे आहे ते तुमचं प्रॉपर वाटेल आणि त्याला चांगले मार्क्स तुम्हाला मिळून जातील. एक मिनिट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रिपरेशन करावं लागेल. महत्वाचे मुद्दे वगैरे काय, आता M लक्ष्मीकांत आपण फॉलो करतो, बट सगळेच विद्यार्थी करतात. ठीक आहे. मग नेमकं काय, अप्रोचचा फरक आहे. मग आपल्याला ते अंडरस्टँडिंग प्रॉपर घ्यावं लागेल, रायटिंगची लँग्वेज एक कॅच करावं लागेल. लक्षात येते, काही सोर्सेस जे आहेत ते तुम्हाला, आता काय RPA, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ऍक्ट, हा तुम्हाला माहिती पाहिजे. हा जनरली याचा ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, ह्या सगळ्या गोष्टी, ARC रिपोर्ट माहिती पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. नीती आयोगचे काही रिफॉर्म्स असतात, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. हा सगळा डेटा तुम्हाला माहिती पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तर ठीक आहे. भारतीय राज्यव्यवस्था एक एकात्मिक दृष्टिकोन. आज आपण न्यायमंडळ, निवडणूक व्यवस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था याच्या संदर्भात आपण डिकोडिंग करणार आहोत. भारतीय न्यायव्यवस्था एकात्मिक, इंटिग्रेटेड. आपल्याला काय, इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे. आता काय, मग इथून बघा, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, स्थापना सुप्रीम कोर्टाची वगैरे, मग तिथून कशा पद्धतीनं जे काय ते वेगवेगळे रिफॉर्म्स होत आले, त्या सगळ्या गोष्टी बघा. रचना, कार्यपद्धती तुम्हाला बघायला लागेल. हे सगळं आता हे M लक्ष्मीकांत मध्ये आहे, फॅक्च्युअल आहे, तुम्ही करणार. कॉलेजियम पद्धत नेमकं काय आहे, न्यूज मध्ये असतं. हे न्यूज मध्ये असतं, काय प्रॉब्लेम होतो सारखं, हे न्यूज मध्ये असतं. तर त्या पद्धतीने हे तुम्हाला गोष्टी बघाव्या लागतील. त्याच्यानंतर महाअभियोग सदृश्य प्रक्रिया, पदच्युती कशा पद्धतीने केली, ते ह्या सगळ्या गोष्टी न्यूज मध्ये जास्त असतात. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. ज्युडिशियल रिफॉर्म्स कशा पद्धतीने आलेले आहेत, मग मी ते सांगितलं. मग बेसिक्स काय, ज्युडिशियल रिव्ह्यू, ठीक आहे, ज्युडिशियल अपॉइंटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघावं लागेल. मग आता कुठून बघावं लागेल, ह्याचं तुम्हाला प्रॉपर बघावं लागेल. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्याच्यानंतर काय, लोक अदालत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करावं लागेल. मग आता काय, स्टॅटिक वाचायचं, करंटमध्ये काय आहे, लोक अदालत संदर्भात, लोक अदालतांचं काम कशा पद्धतीने चालतं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्यायची आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय, मग त्याच्यानंतर काय, अभिलेख न्यायालय, स्वतःच्या अवमानासाठी दंड देण्याचा अधिकार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, सल्लागार आहे, राष्ट्रपतींना सल्ला देतात सर्वोच्च न्यायालय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायच्या आहेत. अपिलेट कशा पद्धतीने, म्हणजे जसे की दिवाणी, फौजदारी आणि घटनात्मक खटले, लक्षात येते का. डिफेंडर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे ना, का, आर्टिकल 32, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात फंडामेंटल राईट संदर्भात आपल्याला जायचा अधिकार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, का म्हटलं जातं किंवा काय, लक्षात येते का. मास्टर ऑफ रोस्टर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया,
का म्हटलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. अपॉइंटमेंट कशा पद्धतीने आहे, रिमूव्हल काय आहे, ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी एम लक्ष्मीकांत मधून कळ, पण थोडंसं तुम्हाला काय एम लक्ष्मीकांत मधून ह्या सगळ्या गोष्टी कळतील, पण थोडासा अप्रोच थोडासा बदला. ह्या सगळ्या गोष्टी मी आता ज्या एक्सप्लेन केल्या त्या पद्धतीने बघा, म्हणजे प्री प्लस मेन्स कळतंय का. ह्या पद्धतीने आपल्याला जी आपली तयारी ती चांगली होऊन जाईल. न्यायालयीन पुनरावलोकन हे आपण बघितलं आता, कायदे आणि कार्यकारी आदेश संविधानाशी सुसंगतीत आहेत की नाही ते बघण्याचा. म्हणजे मी काल लेक्चरमध्ये सांगितलं बघा, लक्षात येते काय, म्हणजे कायदा घटनाबाह्य आहे की नाही ठरवण्याचा अधिकार जो काय तो हे, आणि ते काय असणार आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन मध्ये येणार आहे. हे एक महत्वाचं आहे, म्हणजे काय मूलभूत संरचनेचा भाग आहे ते. लक्षात येते का. मग मूलभूत संरचना काय आहे हे काल आपण बघितलं. ह्या पद्धतीनं मूलभूत ढाचा जो आहे तो काय आहे संविधानाचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहे. ह्याच्या संदर्भात कलम, आता हे एक्सप्लेन नाही करणार मी, तुम्ही हे प्रिपेअर करायचं आहे. मी तो उदाहरण दाखल काय दिलेलं, जी काही कलम आहेत महत्वाची, लक्षात येते का, तर ती सगळी तुम्हाला माहिती पाहिजे. कळतं का. मीन्सला फक्त असंच उथळ आन्सर नाही वाटलं पाहिजे, प्रॉपर तुम्हाला तो रेफरन्स देता यायला पाहिजे. संविधानाचे सर्वोच्चत्व टिकवण्यासाठी मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे काय, ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनरावलोकन, ठीक आहे. जनहित याचिका PIL काय आहे, ठीक आहे. भगवती आणि व्ही आर कृष्ण अय्यर हे जनक मानले जातात याचे. मग यांचे वैशिष्ट्य काय आहेत, लोकस्टँडी काय, शिथिल, अन्यायाचा थेट बळी नसलेला कोणताही नागरिक सार्वजनिक हितासाठी दाद मागू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, त्याच्यातले काय कॉन्सेप्ट आहे, काय आहे, कशा आहे. आता हे जनक मानले जातात, पार्श्वभूमी काय होती तत्कालीन, अशा पद्धतीने समजून घ्या तुम्ही. लक्षात येते हिस्ट्री आहे ना याच्या मागं, हे इव्हॉल्व्ह होतंय काहीतरी, ह्याच्या मागे हिस्ट्री आहे, काहीतरी पार्श्वभूमी आहे, काहीतरी घटना घडतात, आणि त्याच्यातून काहीतरी एखादा खटला येतो. जसे की काय केशवानंद भारती खटला, हे वेगवेगळे खटले जे आहेत ते खटला येतात, आणि त्याच्यानंतर काय होतात की कॉन्स्टिट्यूशन मधले काही जी तत्व आहेत ती ब्रॉड व्हायला सुरू होतात. जसे की काय आर्टिकल 21 किती ब्रॉड झालेलं आहे बघा, लक्षात येते का. ते कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने त्याची डेफिनेशन ब्रॉड होत गेलेले आहे. पुट्टस्वामी जजमेंट त्याच्या संदर्भातलं बघा. या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर केल्या पाहिजेत. लक्षात येते काय, तुम्हाला करंटवर थोडंसं याला लिंकेजेस करता यायला पाहिजे, ठीक आहे. उद्देश काय याचा, ह्या सगळ्या गोष्टींचं हे का आलं, कशा पद्धतीनं, म्हणजे काय घटना कशा पद्धतीनं आपली, म्हणून काय म्हटलंय लिव्हिंग डॉक्युमेंट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज लिव्हिंग डॉक्युमेंट. मी पहिल्याच लेक्चरला सांगितलं. मग ते एक्सप्लेन करा, असं क्वेश्चन आलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लिहिता येऊ शकतात, फक्त तुम्हाला तो अप्रोच कळायला पाहिजे, ठीक आहे. न्यायिक सक्रियता बघा, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. आता ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम एक येते, ज्युडिशियल ओव्हररीच एक येते. मग ह्या दोन्ही मधला डिफरन्स काय आहे, काय ह्याच्यामध्ये एक हलकीशी लाईन आहे, ऍक्टिव्हिजम आणि ओव्हररीच मध्ये काय येतं, लक्षात येते का. न्यायिक सक्रियता, आता अतिरेक झाला तर त्याला ओव्हररीच म्हटलं जातं, म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा ज्यावेळी अतिरेक होतो त्याला ओव्हररीच म्हटलं जातं. आता याची व्याख्या काय करता येईल बघा, त्या समजून घ्या. न्यायव्यवस्थेने पारंपरिक चौकटी जनतेच्या हितासाठी, आता बेसिक अजेंडा काय, न्यायालयीन सक्रियता का आहे, का अगर म्हणजे हे लक्षात, न्यायालयाने सक्रियता का दाखवली, बऱ्याच गोष्टीबद्दल आपण बघतोय, लक्षात येत. तर प्रशासनाने सरकारला दिलेल्या विशिष्ट सूचना आहेत, आणि ते सूचना हे जे आहेत त्या ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमच्या माध्यमातून काय न्यायालय वेळोवेळी देत असतं. उदाहरण याची काय बघता येतील बघा, करंटला मोस्टली तुम्हाला याचे उदाहरण मिळून जातील. जसे की पोल्युशन कंट्रोल, विशाखा गाईडलाईन, महिला सुरक्षा संदर्भातल्या, आणि तुरुंग सुधारणा, ही जे त्याची ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमची काही उदाहरणं बघता येतात. टीका होतात बऱ्याचदा सत्ता विभाजनाच्या तत्वाचा ह्याच्यामध्ये धोका होऊ शकतो. आता हा जर इथं दिलाय ना मी, हा जो मुद्दा दिलाय ना तुम्हाला, ठीक आहे, हा धोका, तर हे अप्रोच तर म्हणजे काय आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला बघावं लागेल. काय सेपरेशन ऑफ पॉवर, आपण कालच्या लेक्चरवर सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय, सत्ता विभाजन ठेवलेलं आहे, बॅलन्स, चेक्स अँड बॅलन्सवर चालतं आपलं, लक्षात येते. मग आता एकाच्या कार्यात डोकावणं होतं का कधी कधी जास्त, जर ज्युडिशियल ओव्हररीचला गेलं, ऍक्टिव्हिजम तो ओव्हररीचला गेलं, तर मग इथं काय होईल, सत्ता विभाजनाच्या तत्वाचा भंग होऊ शकतो का, अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला मेन्सला विचारला जाऊ शकतो. मग तुम्हाला ते आन्सर बॅलन्स करावं लागेल. ते करत असताना, ते करण्यासाठी तुम्हाला याचं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पाहिजे, तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे, करंटचा डेटा तुम्हाला माहिती पाहिजे, कशा पद्धतीने की नाही, मग एखाद्या जजमेंटमध्ये नाही कशा पद्धतीनं बॅलन्स्ड जजमेंट आलेलं आहे, आणि कशा पद्धतीने संतुलन साधण्याचा प्रयत्न केला गेला हे तुम्हाला लिहावं लागेल. समजून घ्या तुम्ही, लक्षात येते. पॉलिटी खूप चांगला सब्जेक्ट आहे, तुम्हाला एकदा अंडरस्टँडिंग आलं की तुम्ही खूप चांगल्या कमी वेळेमध्ये ह्याची चांगली तयारी करू शकता, ठीक आहे. नेक्स्ट काय बघूयात,
न्यायमंडळ फोकस पॉईंट्स काय आहेत ह्याच्यामध्ये बघा, नेमणुकांचा वाद असतो, हे करंटमध्ये कायम असतं. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन अलीकडील महत्वाचा वाद आहे, लक्षात करंटमध्ये असतं, हा कायम कंटेम्पररी इश्यू राहिलेला आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय विरुद्ध उच्च न्यायालय, रीट काढण्याचे अधिकार, त्याच्यामध्ये बघा कंपॅरिझन बघा, रीट ठीक आहे, त्याच्याबद्दलचं बघा महत्वाची कलमे बघा रीट संदर्भात. हे आता हे फॅक्च्युअल आहे, प्रीसाठी असेल, पण मिसला सुद्धा तुम्हाला लिहावं लागेल. हे त्याच्यासाठी हे फॉर्डर पॉइंट्स म्हणून काम करतील. महत्वाचे खटले आहेत, आता इथे काही खटले दिलेले आहेत. मूलभूत चौकटा संदर्भातला आपण बघितलं, डिस्कस करतो, आपल्याला माहिती आहे केशवानंद भारती खटला, त्याच्यानंतर मेनका गांधी खटला आहे, मिनर्वा मिल्स, आय आर कोहेल्लो खटला, हे असे बरेच आहेत, बेरोबरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया खटला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लक्षात येते का? अनेक खटले आहेत. फक्त ते करताना आता ह्याचा संदर्भ जो आहे ना, आता हे कसं करायचं सांगतो तुम्हाला. हे खटले जे आहेत ना, मोस्टली एम लक्ष्मीकांत मध्ये दिलेला आहे टॉपिकच्या नंतर. फक्त थोडंसं तुम्ही काय आहे हा खटला, ह्याची पार्श्वभूमी बघा थोडंसं. जर तुम्हाला मेन्सला चांगली पद्धतीची तयारी पाहिजे ना, तर थोडंसं तुम्ही त्याच्यावर स्वतःची तयारी करा, त्याच्यामध्ये थोडंसं सर्च करा, त्याच्यामध्ये काय आहे, ते खटला कशा संदर्भात होता, मग तुम्हाला आयडिया येईल. मग पार्श्वभूमी समजून, जसं की मी सांगितलं की पार्श्वभूमी समजून घ्या, ते समजून जाईल तुम्हाला. लक्षात येते का? आणि मग तुम्हाला कळेल की हे कशा पद्धतीने हे आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इलेक्शन कमिशन न्यूज मध्ये असते कायम ही बॉडी. ठीक आहे. संविधानाचा भाग कुठला काय, हे सगळ्या गोष्टी बघून घ्या. अपॉइंटमेंट आणि हे सगळ्या गोष्टी बघून घ्या. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय, आचारसंहितेचं कशा पद्धतीनं आहे, त्याचं महत्व काय इलेक्शन ह्याच्यामध्ये. ठीक आहे. इलेक्शन इज इंडियाज बिगेस्ट फेस्टिवल असं म्हटलं जातं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. मतदार याद्या तयार करणे, हे त्यांची कामं बघा कशा पद्धतीनं. आणि महत्वाचं काय मेन्सला, आता हा सगळा पार्ट तुम्ही कराल, मेन्सला तुम्हाला इलेक्टोरल रिफॉर्म्सवर क्वेश्चन विचारला जाईल. मग ते काय कशा पद्धतीने आलेले आहेत काय लक्षात येते काय. मग ईव्हीएम आहे, व्हीव्हीपॅट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी काय कशा पद्धतीने इलेक्शन कमिशन इलेक्शन दरम्यान गाईडलाईन देतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघावं लागेल. नोटा आहे, हे इलेक्टोरल रिफॉर्म्स मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे. निवडणूक सुधारणा मी आत्ताच सांगितलं. समित्या कुठल्या आहेत, तारकुंडे कमिटी, लक्षात येते का, म्हणजे मतदानाचे वय 18 वर्ष निश्चित करायचे. दिनेश गोस्वामी समिती ईव्हीएमच्या वापराची शिफारस खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर इंद्रजित गुप्ता समिती निवडणुकीसाठी सरकारी निधीचा प्रस्ताव, अशा पद्धतीत. त्याच्यानंतर व्हीव्हीपॅट आता डिस्कस केलं, ईव्हीएम आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, त्याच्या कशा पद्धतीने, मग त्याचे कायदेशीर बदल काय, नोटा आपण बघितलेला आहे. सर्वोच्च न्यायालय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराबाबतचे कठोर निर्णय, ओबियसली लक्षात कठोर निर्णय दिलेले. मग हे इलेक्टोरल रिफॉर्म्स काय, लोकप्रतिनिधींसाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ऍक्ट, हा 55चा कायदा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. पक्षांतर बंदी कायदा 10व्या अनुसूचीमध्ये. अपात्रतेचे निकष, अपवाद काय, जर पक्षाचे 2/3 मेंबर जे आहेत दुसऱ्या पक्षात विलीन झालं तर अपात्रता नाही, हे 91वी घटनादुरुस्ती सांगितले 2003 मध्ये. अपात्रतेचे निकष, अपात्रता कुठल्या मुद्द्यावर होईल. ठीक आहे. म्हणजे हे सगळे मुद्दे तुम्ही समजून घ्या. लक्षात येते का. आणि पक्षांतर बंदी कायदा काय, ह्याच्या संदर्भात करंटमध्ये असतो हा टॉपिक नेहमी, ह्याचे सगळे डिटेल्स बघून घ्या. मग रिसेंटली कुठल्या घटना घडलेल्या आहेत का एखाद्या राज्यामध्ये वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. निर्णयाचे अधिकार कोणाला आहे, लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सभापती. ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. आणि याचं काय होतं, न्यायालयीन पुनरावलोकन होऊ शकतं. आता वेगवेगळ्या जे काय हे असतात निर्णय दिले जातात, त्याचं मी काय सांगितलं, आता ज्युडिशियरी करताना न्यायालयीन पुनरावलोकन होऊ शकतं का, कुठल्या गोष्टीचं होतं कुठल्या गोष्टीचं नाही, किंवा कुठलं जे आहे ते बाइंडिंग असतं, कुठला दिलेला निर्णय अंतिम असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. प्रिलिमला ट्रिकी क्वेश्चन आला तर तुमचा तिथं गोंधळ होऊ शकतो, म्हणून त्या सगळ्या गोष्टीचं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. राजकीय पक्ष व्यवस्था, मान्यतेचे निकष, नॅशनल पार्टीज आणि स्टेट पार्टीज किंवा रिजनल पार्टीज. मग हे काय, कुठं ह्या दर्जा कसा दिला होता, तो काय कशा पद्धतीने, हे सगळे डिटेल्स बघून घ्या. हा त्याच्यानंतर ह्याचे डिटेल्स बघून घ्या. प्रादेशिक, आता काय, आता हा एवढंच तुम्हाला वाटतं, आता एवढंच दिसेल, पण तसं नाही. मेन्सला क्वेश्चन काय येतो माहिती काय, रिजनल पॉलिटिक्स भारतामध्ये वाढत आहे, चर्चा करा, अशा पद्धतीने हे नॉर्मल स्टेटमेंट दिलं असं नाही, पण थोडंसं ह्याच्या संदर्भात येईल. प्रादेशिक पक्षांचा उदय हा खूप महत्वाचा आहे. भारतातील युती सरकारे आणि प्रादेशिक पक्षांच्या बदलती राजकीय भूमिका,
हे भारताचं राजकारण बदलून टाकत आहे अशा पद्धतीचं तुम्हाला, किंवा वोटिंग बिहेवियर बदलून टाकत आहे असा क्वेश्चन येतो आणि मग तुम्हाला ते लिहावं लागतं. मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. म्हणजे प्रादेशिक पक्ष कशा पद्धतीने काय, मग कसं लोकांचं वोटिंग बिहेवियर बदलत आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायला लागतात. मेन्सला असंच क्वेश्चन येतो. म्हणजे काय, आता समजा असाच क्वेश्चन आला की जाती आधारित मतदान करण्याकडे लोकांचा जो कल वाढलेला आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे, चर्चा करा. आता तुम्हाला हे वोटिंग बिहेवियर आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. लक्षात येईल. आता कॉन्सेप्च्युअल येतात क्वेश्चन, असेच येतात, मग तुम्हाला ते प्रॉपर टॅकल करावे लागतील. लक्षात येते का? ठीक आहे. 73 आता हे स्थानिक स्वराज्य संस्था, आता काय सत्ता विकेंद्रीकरणावर आपण भर दिलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून जो आहे ते 73वे घटनादुरुस्ती आली 92 मध्ये, संविधान भाग 9 आणि 11व्या अनुसूचीमध्ये अधिकार क्षेत्र एकूण 29 विषय आहेत. हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. संस्थात्मक रचना कशी आहे, ठीक आहे. आता हे कशा पद्धतीने आहे, काही ठिकाणी 2 टियर आहे, काही ठिकाणी 3 टियर आहे. म्हणजे काय, झेडपी, पंचायत समिती आणि काही म्हणजे ग्रामपंचायती, अशा पद्धतीने उदाहरण दिलं. काही ठिकाणी 2 टियर आहे. लक्षात येते. आता त्याच्यामध्ये असणारे आरक्षण महिलांसाठी 50% आरक्षण दिलेलं आहे. मग आता इथं क्वेश्चन कसा येतो बघा, कॉन्सेप्च्युअल असा येतो की महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे 50%, बट इथं पतिराज दिसून येतं. तो कारभार जो आहे तो त्यांचे पती करतात असं दिसून येते. मग असा मीन्सला क्वेश्चन आला की मग तुम्हाला तो व्यवस्थित लिहावा लागेल. लक्षात येते का? अशा पद्धतीने तुम्हाला ते क्वेश्चन लिहावं लागेल. इथं आता हा जो डेट, मग ह्याच्यामध्ये काय तुम्हाला करंटचा डेटा अपडेट करून तुम्हाला हे आन्सर लिहावे लागतील. ठीक आहे. मग हे काय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, मग ह्याचं प्रशासन कसं चालतं, काय कामांचं विभाजन आहे. मग आता क्वेश्चन विचारला जाईल की लेजिस्लेशन राईट्स फारसे नाही आहेत, ठीक आहे, बट तरी सुद्धा कितपत विकेंद्रीकरण सक्सेस झालेलं आहे असा विचार करावा लागेल. कारण मेन्सला क्वेश्चन तुम्हाला असे येतील, मग तुम्हाला तो डेटा द्यावा लागेल कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. मग आता अगदीच याचं काय पूर्ण नकारात्मक नाही आहे. याच्यामध्ये काय महिलांना रिझर्वेशन दिलं, बट काही महिला, तुम्ही महिला सरपंचांचे किंवा काही महिला झेडपी अध्यक्ष वगैरे आहेत, त्यांचं उदाहरण तुम्ही बघता चर्चेमध्ये असता, तर ती उदाहरणं नोट डाऊन करायची की त्यांच्या कामाची पद्धत आणि इफेक्टिव्हली कशा पद्धतीने त्यांनी प्रशासन राबवलंय किंवा सत्ता राबवले, हे सगळे उदाहरण म्हणून जे आहेत ना, केस स्टडीज म्हणून तुम्ही करंटमध्ये येतात ना, ती घ्यायचे. आता हे काय फक्त पॉलिटीचा पार्ट म्हणून नाही, तुम्हाला तो एसए मध्ये उपयोगाला येईल, महिला सक्षमीकरण किंवा इथिक्स मध्ये येईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायला उपयोगी पडतील. लक्षात येते का? ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने प्रिपेअर करावं लागतील. करंटला थोडंसं बघावं लागतं. हे एक्सक्लुझिव्ह मेन्स टॉपिक असतील. प्रिलिमला काय तुम्हाला ह्याच्यातलं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन विचारले जाईल, म्हणजे कुठल्या राज्यामध्ये 2 टायर आहे, 3 टायर, हे सिस्टम. बट हा जो पार्ट जो आहे ना, ह्याच्यामध्ये मेन्सला तुम्हाला खूप कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यासाठी तुम्हाला याचं प्रॉपर अंडरस्टँडिंग, म्हणजे काय, सत्तेचे विकेंद्रीकरण कशा पद्धतीनं आहे, मग हे प्रॉपर आहे का, अगदी सगळ्या स्तरावर तुम्हाला दिसून येते का, म्हणजे फंड्स, लॅक ऑफ फंड्स, म्हणजे लॅक ऑफ फंड्स म्हणता येणार नाही, पण कमी असतो फंड्स जनरली, मग ते कशा पद्धतीने ऍड्रेस करता येईल किंवा काय, अशा पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन मेन्सला विचारले जातील. ठीक आहे. तर याची तयारी आपल्याला करायची. 74वी घटनादुरुस्ती ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे इथं काय येईल, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका असेल. सेम त्याच्या पद्धतीने शहरी भागासाठी ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. प्रमुख संस्थांचे कार्य आणि रचना मी मगाशीच सांगितलं, म्हणजे ग्रामसभेचं महत्व काय आहे, लक्षात येते की लोकशाही शेवटच्या थरापर्यंत आपल्याला झिरपवायचे आहे, रुजवायचे आहे. मग त्याचाच भाग म्हणून ग्रामसभेचं महत्व काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. लक्षात येते का, ग्रामसभा कधी असतात, काय असतात, आणि त्याचं काय, नोंदणीकृत मतदारांची एकत्रित सभा असते, त्याचा पंचायत राजचा पाया मांडला जातो. आता हा जो पॉईंट आहे ना, ह्याच्यावरच क्वेश्चन की ग्रामसभा पंचायत राजचा पाया मांडला जातो आणि लोकशाही बळकटीकरणासाठी ते खूप गरजेचं आहे, चर्चा करा, असाच क्वेश्चन आला. आता एवढा सोपा येणार नाही क्वेश्चन, पण याच्यावर विचार करावा लागेल, अशा पार्ट्सवर तुम्हाला विचार करावा लागेल. मग कशा पद्धतीने काही ग्रामपंचायतीचे केस स्टडीज बघा की ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांनी कसं ग्राम प्रशासन बदललं, ह्या सगळ्या गोष्टी केस स्टडीज म्हणून बघायच्या तुम्ही करंट मधल्या, आणि ते तुम्हाला उत्तरमध्ये तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे. फोकस पॉइंट्स काय आहेत बघा, ह्याचं कलम बघा कशा पद्धतीने, निवडणूक व पात्रता, कार्यकाल कधी असतो, विसर्जन नियम, आणि ह्या सगळं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. ह्या तुम्हाला एम लक्ष्मीकांत मध्ये मिळून जाईल. बट मी काय सांगितलं,
एक स्टेप पुढे जायचं आहे तुम्हाला, एक स्टेप 2 स्टेप तुम्हाला ह्याचं प्रॉपर अनालिसिस करायचं आहे, केस स्टडीज बघायचे, करंटमध्ये काही एक्झाम्पल्स असतात रीड करतात ते तुम्ही व्यवस्थित बघायचे, महत्वाच्या समिती आहे त्याच्या संदर्भातल्या, ठीक आहे. मेहता समिती आहे, बलवंतराव मेहता समिती आहे, अशोक मेहता पी.बी. पाटील समिती आहे, सिंघवी समिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्या प्रत्येक समितीच्या रिकमेंडेशन्स काय आहेत, आता हे रिकमेंडेशन व्यवस्थित बघायचं आणि एखादा क्वेश्चन आला पंचायत राज संदर्भात मग तुम्हाला ह्याच्यातले काही रिकमेंडेशन लिहिता येतील. लक्षात येते का? तर अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं किंवा कंक्लुजन मध्ये लिहायला तुम्हाला बरं पडेल, अशा पद्धतीने तुम्ही करायचं. आय होप तुम्हाला लेक्चर नक्की आवडला असेल. ही सिलेबस डिकोडिंगची सिरीज खूप महत्वाची, तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा. इन डिटेल आपण सिलेबस डिस्कस करत आहोत आणि याच्यातून तुम्हाला लिंकेजेस कळत आहेत. क्वेश्चन्स मी इन्क्लूड केले नाही, नेक्स्ट लेक्चरला मी इन्क्लूड करेन. पॉलिटीचे क्वेश्चन, पॉलिटी म्हणता येणार नाही, GS2 सामान्य अध्ययन 2 याच्यामध्ये पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशन, गव्हर्नन्स, ह्या सगळ्या गोष्टी. मग आता ही गव्हर्नन्स वगैरे समजून घेताना ही व्यवस्था समजून घ्यावी लागेल. पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन समजून घ्यावं लागेल, त्याच्या पद्धतीनं ज्युडिशरी असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, ह्या सगळ्या गोष्टी समजल्या की मग तुम्हाला तो पार्ट येईल. सोशल जस्टिसचा पार्ट आहे, हा सगळा पार्ट आहे आपल्याला एकत्रित. मग क्वेश्चन कसे येतात ते आपण आय थिंक लास्ट म्हणजे GS2चं जे लास्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये एकत्रित आपण क्वेश्चन डिस्कस करून त्याच्यावरून तुम्हाला समजेल हे आपण डिस्कस करतोय ह्याचा अप्रोच कसा उपयोगी पडणार आहे आपल्याला. ठीक आहे, आज तुर्तास इथंच थांबूयात. अशाच सिरीजसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.